नमस्कार मंडळी, अजून एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता की आता येणाऱ्या आठवड्यात आपण निफ्टीचं प्रेडिक्शन करणार आहोत. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पण घेणार आहोत. आणि हा वीक चालू होणार आहे 22 डिसेंबरपासून ते 26 डिसेंबरपर्यंत. त्यामध्ये एक मार्केटला हॉलिडे पण असेल. तर आता तुम्ही पाहू शकता की निफ्टी काही दिवसापासून ना एक रेंज बाउंड झाले आहे. म्हणजेच तुम्ही पाहू शकता की 26,100 ते 25,700 ह्या लेवलमध्ये मार्केट कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. आणि हा जोपर्यंत ह्या लेवलचा ब्रेकआउट होत नाही किंवा तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये पण सिनॅरिओ खूप म्हणजे हे चाललेत की न्यूज बेसिसवरती कधी तुम्ही पाहू शकता की मार्केट गॅपअपमध्ये ओपन होते, कधी पाहू शकता की मार्केट गॅप डाऊनमध्ये ओपन होते. तुम्ही पाहू शकता की आता उद्या जर मार्केट इथे फ्लॅटमध्ये ओपन झालं म्हणजेच ह्या झोनला जर ओपन झालं, ही माझ्यासाठी एक फ्लॅट रेंज असेल की मार्केट इथे कुठेही किंवा ह्या लेवलमध्ये कुठेही मार्केट जर ओपन झालं तर तुम्ही वेट करू शकता की प्रॉपर ब्रेकआउट होऊ द्या, कारण की ह्या लेवलपासून नेहमी मार्केट रिजेक्शन फेस करत आहे. जर इथे वरती ओपन झालं तर मार्केट वापस इथूनच रिजेक्शन घेईल आणि शेवटी जो आपला हा बाईंग झोन असेल त्याच्यावरती मार्केट रिॲक्ट करेल. जर तुम्ही वेट करताय मार्केट हे ह्या लेवलमध्ये कुठेही ओपन होत आहे आणि तिथून जर मार्केट खाली आलं, तिथून तुम्ही पाहू शकता की मार्केट जर खाली आलं आणि आपल्या ह्या जर बाईंग झोनवरती मार्केटने रिॲक्ट केलं तर तिथून वरती जाण्याची खूप प्रोबॅबिलिटी आहे. इथून तुम्ही पाहू शकता की वापस आपल्या सप्लाय झोनपर्यंत जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आणि जर तुम्ही हा जो सप्लाय झोन आहे जर हा ब्रेक झाला तर अपसाईडचं टार्गेट तुम्ही पाहू शकता. अपसाईडला तुम्ही पाहू शकता की मार्केटसाठी पहिला जो टार्गेट असेल ते 26,126चा असेल. त्याच्यानंतर पाहू शकता 26,200चा आणि त्याच्यानंतर मेन टार्गेट असेल ते आपला हा पूर्ण हा सप्लाय झोन असेल, तो 26,275 ते 26,300 यामध्ये आपला हा पूर्ण हा सप्लाय झोन असेल. आणि जर तुम्ही पाहू शकता की आपण आता एक मिनिट मी हा सर्व लेवल हां. आणि जर मार्केट उद्या एक मिनिट जर मार्केट उद्या आपल्यासाठी ही आपली फ्लॅट रेंज होती आणि जर कुठे इथे डाऊन साईडला ओपन झालं तर पहिला म्हणजे वेट करायचं आहे आपल्या लेवलवरती काय रिॲक्ट करत आहे आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन घ्यायचा आहे. जर ही लेवल ब्रेक झाली, ही इम्पॉर्टंट लेवल आहे, ही जर लेवल ब्रेक झाली तर पहिलं टार्गेट आपण हे घेऊ शकतो 25,700चं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आपण टार्गेट आपल्यासाठी खूप मोठी आहेत डाऊन साईडची. पहिलं म्हणजे इथून एक शार्प रॅलीचं मी एक्सपेक्ट करतोय. जर आली तर खाली डाऊन साईडला शार्प रॅली येईल. कधी 26,700ची लेवल ब्रेक झाली तर येणाऱ्या वीकमध्ये प टार्गेट घेऊ शकता 26,500पर्यंतचे टार्गेट घेऊ शकता आरामात, इझिली आपल्याला भेटेल. आणि त्याच्यानंतर खाली खूप म्हणजे टार्गेट आहेत, आपण ते नंतर पाहू शकतो. पण ह्या वीकसाठी मेन म्हणजे जो आपला सपोर्ट झोन असेल तो 26,500चा असेल, तर तो तुम्ही रिॲक्ट करू शकता त्याच्यावरती. पण कधी, जेव्हा आपली 26,700ची लेवल ब्रेक होईल तेव्हा. ह्यामध्ये आपण खूप इथे पाहू शकता की मार्केट खूप वॉलटाईल आहे. गॅप अप गॅप डाऊन इथे पण पाहू शकता की इथून पण मार्केटने गॅप अप गॅप डाऊन, इथे पण गॅप डाऊन, इथे पण गॅप अप. म्हणजे मार्केट एक अनसर्टिनिटी शो करत आहे. मार्केट कधी अप कधी डाऊन पूर्ण म्हणजे बायर्स जे आपण ऑप्शन बाईंग करतो त्याच्यासाठी हे मार्केट आहेच नाही सध्या. ह्या झोनमध्ये, आता हा झोन आहे त्यामध्ये पूर्ण मार्केट हे कन्सोलिडेट करत आहे. गॅप अप
ओपन होऊन पूर्ण तुम्ही इथे पाहू शकता की फ्रायडेला काय केलं, गॅप अप ओपन होऊन पूर्ण एक म्हणजे रेंजमध्येच तो कन्सोलिडेट झाला. ह्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे इझिली तुम्ही ह्यात लूजच करणार. त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगेन की प्रॉपर ॲनालाइज करा, योग्य टायमिंगचा वेट करा, पेशन्स ठेवा, तुम्हाला पैसे भेटणारच आहेत. आणि जो मार्केटमध्ये पेशन्स ठेवतो तोच नेहमी पैसे कमवतो, हे गोष्ट कुठेतरी लिहून ठेवा.